मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांची प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाहणी. सातपूर प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये ड्रेनेज लाईन, उद्यान, माडा बिल्डिंग समोरील गॅरेजमध्ये रिपेरिंगसाठी असलेली वाहने तसेच जॉगिंग ट्रॅक आदी ठिकाणची पाहणी केली. पाहणी दरम्यान संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून विविध समस्यांबाबत सूचना देण्यात आल्या. ड्रेनेज व्यवस्थेची नियमित अदेखल, उद्यान परिसराची अस्वच्छता, रस्त्यावरील अडथळे दूर करणे तसेच नागरिकांना जॉगिंग ट्रॅकचा सुरक्षित आणि सुयोग्य वापर करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी म्हाडा बिल्डिंग समोरील असलेल्या जॉगिंग ट्रॅकमध्ये उभे असलेली वाहने सभापतींनी गॅरेजधारकांना काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी नागरिकांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेण्यात आल्या. यावेळी सातपूर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये असलेला झेंडा लाईट हा तात्काळ सुरू करण्याची मागणी सभापतींनी केली आहे. प्रभागातील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे असेही आवाहन सभापती समाधान देवरे यांनी केले. यावेळी सातपूर विभागीय अधिकारी सुनील राजभोज, बांधकाम उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक मारू, अतिक्रमणचे तानाजी निगळ, जगदीश लोखंडे, भगवान सूर्यवंशी, मनोज जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ही सर्व महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सभापती समाधान देवरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आज संपूर्ण आपण प्रभाग क्रमांक 10 मधील मागा बिल्डिंग वगैरे या ठिकाणी पाहणी केली. काय आढळलं? हेच की आपण सगळ्यांना आज सगळे महापालिकेचे सर्व अधिकाऱ्यांना आपण असं सूचित केलं होतं की सगळ्यांनी दौरा करायचा आहे, कारण येणाऱ्या कुंभमेळाव्यामध्ये वरून आदेशित करता आपले कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन सांगतात की आपल्याला ही सिटी स्मार्ट सिटी करायची आहे, सुंदर नाशिक करायचं आहे. आणि या ठिकाणी काही गाड्याधारकांना वारंवार अतिक्रमणवाल्यांनी विनंती करून त्याच्यानंतर त्यांना फाईन करून सुद्धा ते जे काही नागरिक राहतात त्यांच्या ट्रॅकवर गाड्या लावतात. आज आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांनी विनंती समजावा किंवा आमची फाईन समजावा आजची तोंडी. परंतु आजपासून जो इथं कचरा करल, जो ट्रॅक साफ करणार नाही, सगळे अधिकारी उद्यानवाले होते त्यांनाही सांगितलं की जे काही धोकादायक फांद्या असतील झाडाच्या त्या कटिंग करा. ट्रॅकवर स्वच्छता करत नसेल तर स्वच्छतावाल्यांना सांगितलं स्वच्छता करा. त्याच्यानंतर बांधकामवाल्यांना त्या सोसायटीचे काही छोटे मोठे रस्ते अडकलेत खोदकाम झाल्यामुळे ते बी त्यांनी सांगितलं, आश्वासित केले की 8 दिवसात आम्ही तो रस्ता त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ताही तयार करून देणार आहे. परंतु मी आज सर्व गाळ्याधारकांना व सोसायटीवाल्यांना एकच विनंती करेन की येथून पुढं कुठल्याही तुमची जी काही घाण करण्याची जी पद्धत आहे किंवा आम्ही याची माणसं आहोत, आम्ही इथं गाड्या लावू, आम्ही निघा भावना फोन करू, असं न करता त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांना त्रास होणार नाही असं त्यांनी राहिलं पाहिजे. आम्हाला त्यांचा व्यवसाय मिळवण्यात काहीच इंटरेस्ट नाही, परंतु त्यांनी लोकांचा ट्रॅक आणि रस्त्यापासून कुठलंही वाहन राहणार नाही याची काळजी घ्यावं असं त्यांना आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे. आपण स्वतः पाहणी केली, अनेक समस्या आढळल्यात, सभापतींनी काही सूचना केल्या, त्यावर आपण काय ॲक्शन घेणार आहे? आणि सभापती साहेबांनी जे सगळ्या ट्रॅकबद्दल जे आम्हाला सांगितलं आहे, नांदुर्डीकर साहेब होते, साहेबांनी जे आम्हाला ज्या समस्या सांगितल्या त्या आम्ही पूर्ण कुठल्या प्रकारचे ट्रॅक मोकळा करून द्यायची जबाबदारी आमची राहील. सर, ह्या समस्या किती दिवसामध्ये नागरिकांना मोकळ्या होतील? 8 ते 10 दिवसात तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही. येणारा पावसाळा आहे त्यावर काय उपाययोजना केल्यात? पावसाळ्याच्या बाबतीत आता जर सभापतींनी सांगितलं की तिथं पाणी साचतं, तर या ठिकाणी काही स्ट्रॉंग वॉटरची लाईन नाही आजच्या घडीला, परंतु आपण आता सिंहस्थाचं काम जे आहे त्याच्यात त्यांना आपण पाईपलाईनची व्यवस्था करून देतो आणि त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची आपण काळजी घेणार आहे. त्यासाठी एक आउटलेट देऊन टाकू त्यांना आपण. अतिक्रमणाचा फार मोठा विषय आहे सर, आपण काय हे कराल? यापूर्वी जे गाळेधारक आहे माडा बिल्डिंगच्या बाजूला काही गाड्यांच्या समोर ज्यांचे वाहनाचे गॅरेज आहे, बंद गाड्या पडलेल्या होत्या, त्या ठिकाणी आपण मागे पण कारवाई केली. याप्रमाणे आता सभापती साहेब, माननीय विभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशाने
वारंवार या ठिकाणी गाडी फिरणार, जे कोणी ऐकणार नसेल त्यांची गाडी जप्त होणार, त्यांना दंडात्मक कारवाई होईल. सर, ड्रेनेजचा विषय सभापतींनी सांगितलं, त्यावर काय कारवाई करणार आहे? सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व साफसफाई वगैरे जे काय असेल ते करू. माडा बिल्डिंगचा सर्वात मोठा प्रश्न ड्रेनेजचा आहे. ड्रेनेजवाले पुढे गेले, पुढे वगैरे सांगा काय ऍक्शन ड्रेनेजच्या बाबतीत जे काही चोकअप किंवा काही हे असेल ते आपण लवकरला उद्यापासूनच साफसफाई करायची हाती घेतली. सर, उद्यान विभागाला पण सरांनी सांगितलं त्या फांद्या काढायच्या, त्याचा विषय किती दिवसात मार्गी लागेल? 8 दिवसामध्ये त्या मार्गी लावून देतो, कारण सध्या हायकोर्टाची स्थगिती असल्यास मोठ्या फांद्या काही आपल्याला कमी तोडता येत नाही. तर 19 जून नंतर मोठ्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत ते करून देऊ आणि ज्या छोट्या छोट्या आहेत ज्या करण्यासारख्या आहेत त्या करून देऊ. स्वच्छता हां, सर, स्वच्छतेचा विषय फार मोठा आहे, त्यावर काय? त्र्यंबक रोड रेग्युलर स्वच्छ होतोच, पण आता जो ट्रॅकचा विषय आलेला आहे, ट्रॅक आता मान्य सभापती साहेब, विभागीय अधिकारी साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे उद्यापासून रेग्युलर हा ट्रॅक स्वच्छ होणार आहे. त्याचबरोबर या सर्व गाळेधारकांना नोटीस देणार आहे. प्रत्येकाने आपलं आपलं डस्टबिन ठेवण्यासाठी त्यांना आग्रहाची भूमिका साहेबांनी घेतलेली आहे. उद्यापासून ज्यांनी डस्टबिन नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत. समाधान भाऊंनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी जी व्हिजिट केली त्यांनी आम्ही समाधानकारक झालेलो आहे. त्यांनी जे काय आता आश्वासनं दिलेली आहे की ज्या पद्धतीने होईल कारवाई, त्याची आम्ही नक्कीच अपेक्षा ठेवतो. याआधी पण अतिक्रमणची जी एक मोहीम झाली त्यांनी एक धक्का बसला होता, पण आज जी काही आता चर्चा झाली त्याच्यातून मला एकदम खात्री आहे की हा जो जॉगिंग ट्रॅक आहे हा सातपूरचा एकदम सौंदर्य बिंदू ठरेल असं मला खात्री आहे. धन्यवाद सर्वांची. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.